नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपले भोपळ्याला स्टेजिंग नसल्यामुळं आणि आपण औषध पण मारत नाही आहे, कारण हे ऑर्गॅनिक भोपळा आहे, तर केमिकल कुठलंही टाकत नाही. तर त्यामुळे शेजारी पोल्ट्री असल्यामुळे आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात माशी आणि भोपळ्यावर अळी कंट्रोल होत नाही आहे. तर त्यासाठी आपण बुरशीनाशक पण मारत नसल्यामुळं काही काही ठिकाणी अशी पानं आहेत, पण ते पानं कंट्रोल होतं शेंडा नवीन आल्यानंतर. आणि भोपळ्याला आपण अशा प्रकारे पाईप लावलेत, ते पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. तर आता पाईपापेक्षा आता पाईप स्क्रॅपमध्ये उपलब्ध होत नाही आहेत, तर आता नवीन प्रयोग करतो आहे. तर ही जी प्लॅस्टिक बॅग आपल्या स्क्रॅप असतात, तर त्याला आतमध्ये पावसाचं पाणी किंवा भिजवल्यावर साचू नये अशी खोल पाडतोय. हे बघा कृपयाने, म्हणजे असे आरपार. आणि आपण हा भोपळा आता ह्या बॅगमध्ये टाकूयात. आता ही प्रायोगिक तत्वावर आपण छोटी बॅग लावली, तर आपण मोठ्या बॅग आणूयात. एकटाच शेतात असल्यामुळं हे जरा मी व्हिडिओ पॉज करतो आणि बांधल्यानंतर परत